मुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। तर इथली गटबाजी टाळण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंसमोर असणार आहे, कारण इथं गोडसेंना उमेदवारी दिली जाऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर भाजपचे जे नेते आहेत ते सुद्धा बोलून दाखवत होते। त्यांची वारंवार तशी मागणी समोर आलेली होती। एवढंच काय तर दोन्ही पक्षांकडून बंडखोरांची संख्याही वाढल्याचं दिसून आलं होतं। अशामध्ये आता हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहे। तर गटबाजी टाळण्याचं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंसमोर असेल आणि त्यानंतर आज 4 वाजता त्यांची संगमनेरमध्ये जाहीर सभा सुद्धा होणार आहे। त्यामुळे या सभेतून शिंदे काय बोलतात ते बघावं लागेल। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? नाशिकमध्ये गटबाजी पाहायला मिळाली होती। शेवटच्या क्षणी गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली असली तरी देखील बंडखोर आपल्याला पाहायला मिळत होते। महायुतीमधले जे नेते आहेत ते विरोध अजूनही करत होते। सध्या काय स्थिती आहे आणि मुख्यमंत्री शिंदे आता नाशिकमध्ये येत आहेत, तर काय काय घडू शकतं? नक्कीच फरक खरं तर खूप संघर्षानंतर हेमंत गोडसे यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे असणार आहे। मात्र त्यांच्या या उमेदवारीसाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, कारण नाशिकमधून भाजप देखील इच्छुक होते, त्याच बरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील इच्छुक होता। मात्र शिंदेच्या शिवसेनेला ही जागा राखण्यात यश आलेले आहे। मात्र कुठेतरी गटबाजी देखील उफळून आल्याचं बघायला मिळतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नाशिकचा दौरा आहे आणि आज ते नाशिकमध्ये येणार आहे। दुपारी साधारणतः 12 वाजेच्या दरम्यान शिंदे हे नाशिकमध्ये दाखल होतील आणि नाशिकच्या मनोहर गार्डन परिसरामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक घेण्यात येणार आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे देखील तितकंच बघणं महत्त्वाचं आहे। तर महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे अशी देखील हाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दिली जाऊ शकते। कारण आता रिसेंटली देखील आपण बघितलं असेल तर ठाकरे गटामधून नाराज झालेले विजय करंजकर यांचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे देखील काही पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये हे नाराज झालेले, कारण विजय करंजकर यांच्या पक्षामध्ये आल्यानंतर कुठेतरी त्यांचं महत्त्व कमी झाल्याचं जाणून असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली होती। त्यामुळे एकूणच या सगळ्या परिस्थितीबाबत शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज मुख्यमंत्री काय कानमंत्र देत आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना काय काय प्रयत्न करावे लागतील किंवा कशी रणनीती आखण्यात येईल या संदर्भातली जी बैठक आहे ती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। निश्चितच महेश, आता मुख्यमंत्री शिंदे हे जे सर्व नाराज नेते होते तिथले त्यांची मोठ कशी बांधतात ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।